काल दुपारी सिव्हिल हॉस्पिटल येथे एका प्रसूती झालेल्या महिलेचं बाळ कोणीतरी अनोळखी महिलेने घेऊन गेले बाबतची माहिती मिळाल्यानंतर सरकारवाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार तिथे जाऊन माहिती घेतली। त्यावरून 29 तारखेला प्रसूती झालेल्या महिलेचं बाळ गेल्या 2 दिवसापासून एक अनोळखी महिला त्या ठिकाणी त्या बाळासोबत होती आणि डिस्चार्ज झाल्यानंतर बाळ हे त्या महिलेच्या पतीकडे नेऊन देते असे सांगून बाळ तिने ताब्यात घेतलंय, परंतु ते पतीकडे न देता ती गायब झाली। त्यावरून सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे अपहरणाचा गुन्हाही दाखल करण्यात आला। सदरचं प्रकरण हे खूप संवेदनशील असल्यामुळे गुन्हे शाखा युनिट 1 त्याचबरोबर आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशन सर्व शाखा यांना सतर्क करण्यात आले। त्या ठिकाणी जाऊन जे सीसीटीव्ही फुटेज मिळालं त्यावरून तपास चालू असताना गुन्हे शाखा युनिट 1 चे प्रभारी अधिकारी मधुकर कट साहेब त्यांचे अंमलदार यांना अशी माहिती मिळाली की ती निफाड येथे काही माहिती मिळू शकते। निफाडला टीम गेली, त्यावरून त्या महिलेचं वर्णन आणि त्याचबरोबर इतर काही माहिती मिळाली। तपास चालू असतानाच सीसीटीव्ही फुटेज चेकिंग चालू होती शहरामध्ये। दरम्यानच्या काळात अशी माहिती मिळाली की ही महिला धुळे येथील आहे, तिथे टीम पाठवण्यात आली। त्यानंतर रात्री उशिरा पंचवटी भागातून पंचवटी प्रभारी अधिकारी व युनिट 1 चे मधुकर कट साहेब यांना माहिती मिळाली की दुपारच्या वेळेस एक महिला एक लहान बाळासह आली होती आणि तिला तिच्या घरी पाठवण्यात आलेलं आहे। अशी माहिती मिळाल्यावर तात्काळ युनिट 1 चे कट साहेब व त्यांची टीम दिंडोरी येथे रवाना झाली आणि तेथील लोकल पोलीस स्टेशनची म्हणजे दिंडोरी प्रभारी अधिकारी यांची मदत घेतली, तेथील स्थानिक ग्रामस्थांची मदत घेतली। त्यावरून त्या महिलेचा शोध घेतला, त्या ठिकाणी ते बाळ मिळून आलंय। रात्रीच बाळाला ताब्यात घेऊन सदर महिलेच्या ताब्यात देण्यात आलाय। सदर प्रकरणी युनिट 1 चे प्रभारी अधिकारी मधुकर कट साहेब, त्यांचे API तोडकर साहेब, श्रीवंत साहेब आणि त्यांचे पूर्ण पोलीस अंमलदार आणि त्याचबरोबर पंचवटीचे अधिकारी अंमलदार यांनीही या कामी खूप मदत म्हणजे ऍक्च्युअली प्रयत्न केलेले आहेत आणि सदरचा गुन्हा संवेदनशील असा गुन्हा निष्पन्न करण्यात यश मिळवलेलं आहे। तिचं अबॉर्शन झालं होतं असे तिच्या घरातले सांगतात, नवरा पण तेच सांगतो आहे आणि 2 वेळा अबॉर्शन झाल्यामुळे तिला असं हे व्हायचं की तिला बाळ अपेक्षित होतं आणि ती सगळ्यांना सांगत होते मी प्रेग्नंट आहे आणि प्रेग्नंट झाल्यानंतर मग तिने हा प्रकार केलेला आहे। सर, या महिलेच्या सासरकडनं थोडं काही तिला त्रास होता म्हणून तिने असं पावलं? नाही, अजिबात नाही, तसं काही प्रकार नाहीये। उलट तिचा नवरा अजूनही सांभाळतो। काल पण तो तिच्या घरच्यांनी वडिलांनी कळवल्यानंतर तो धुळ्याहून तिच्या घरी आला 9:30-10 वाजता रात्री की हिने एक बाळ आणलेलं आहे। त्याच्या घरच्यांना डाऊट आला की हे बाळ हिचं नाही असं वाटत। तिचे वडील खूप चांगले आहेत या महिलेचे, त्यांना डाऊट आला होता की ही महिला काहीतरी सांगते आणि आमचा धुळ्याचा तोडकर साहेबांनी धुळ्याची माहिती काढली होती पूर्ण की हे धुळ्याची आहे, एवढे आम्हाला क्लिअर कट। आणि श्रीवंत साहेबांनी पात्रवटून लेनपर्यंत आमची टीम पोहोचलेली होती। ही जी महिला आहे ही मानसिक दृष्ट्या व्यवस्थित आहे का आणि ती काय मेडिकल हिस्ट्री अद्यापर्यंत काही नाहीये। ती तिच्या घरच्यांचं म्हणणं एकच आहे की ती थोडी रागीट स्वभावाची आहे, एवढंच सांगतात, बाकी काही सांगत नाही। असं यापूर्वी असा काही प्रकार नाही।